छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या एक विचित्र विरोधाभास दिसतोय. वरच्या पातळीवर सत्ता मजबूत होत असल्याचं चित्र तयार केलं जात आहे, पण त्याच वेळी तळागाळात सत्ता निसटताना दिसते. एका बाजूला मोठा नेता बिनविरोध आमदार होतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच जिल्ह्यात त्याच्याच पक्षाची पकड सैल होते. फुलंब्रीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक अचानक दिशा बदलतात आणि इथूनच सुरू होतो सत्तेच्या खेळाचा खरा भाग. हा फक्त स्थानिक निर्णय आहे का, की मोठ्या राजकीय समीकरणांची चाचणी इथे घेतली जाते? संभाजीनगरमध्ये नक्की कुणाचं बळ वाढतंय आणि कुणाचं शांतपणे कमी होतंय? अर्थात आपण भाष्य करत आहोत फुलंब्रीच्या राजकारणात अचानक होत असलेल्या राजकीय पक्षांतरावर, ज्याने संभाजीनगरमध्ये खळबळ माजवलेली आहे. आता या संपूर्ण घडामोडीकडे नीट आणि सविस्तर पाहूया. फुलंब्री नगरपंचायत हा भाग राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो. पारंपरिकरित्या भाजपचा प्रभाव असलेला हा परिसर काही महिन्यांपूर्वी अचानक बदलला, जेव्हा महाविकास आघाडीने इथे सत्ता मिळवली. ठाकरे गटासाठी हा केवळ स्थानिक विजय नव्हता, तर संभाजीनगरमध्ये अजूनही आपली संघटन शक्ती जिवंत आहे याचा स्पष्ट संदेश होता. राजेंद्र ठोंबरे नगराध्यक्ष झाले, 7 नगरसेवक निवडून आले आणि महाविकास आघाडीची एक स्थिर सत्ता तयार झाली. पण ही स्थिरता फार काळ टिकली नाही, कारण काही महिन्यातच नगराध्यक्ष ठोंबरे आणि त्यांच्यासोबतचे 7 नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. ही घटना फक्त स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नाही, कारण तिचा परिणाम थेट पक्षाच्या संघटन शक्तीवर होतो. ठोंबरे यांनी स्पष्ट सांगितलं की विकासासाठी निधी हवा आहे. ड्रेनेज, घरकुल योजना, नदी खोलीकरण यासाठी मोठ्या निधींचं आश्वासन मिळालं आहे. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी पक्षांची जवळीक असेल तर निधी मिळवणं सोपं होतं. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच अनेकदा निवडून आलेल्या प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतात, की जो राजकीय दबाव भविष्यातील निवडणुका आणि सत्तेत टिकून राहण्याच्या रणनीतीचा भाग आहे. कारण राजकारणात निर्णय कधीच एका कारणामुळे घेतले जात नाहीत, त्यामागे अनेक स्तरांवर गणित असतात. आता या सगळ्यात अंबादास दानवे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून येतात. हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टप्पा. पण त्याच वेळी त्यांच्या जिल्ह्यात पक्षात फूट पडते. म्हणजेच वरच्या पातळीवर मिळालेलं यश आणि तळागाळात दिसणारी कमकुवत पकड हा विरोधाभास ठाकरे गटासाठी धोक्याचा संकेत आहे. दुसरीकडे शिंदे गटाचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. त्यांनी सुरुवातीपासूनच आपली ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. केवळ मोठे नेते नाही, तर स्थानिक पातळीवरील नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते यांना आपल्या बाजूला आणणं ही त्यांची रणनीती आहे. फुलंब्रीतील ही हालचाल म्हणजेच भविष्यातील निवडणुकांसाठी एक मजबूत नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न आहे. आता भाजपची भूमिका इथे अधिक गुंतागुंतीची होते, कारण हा भाग पारंपरिकरित्या भाजपचा प्रभाव असलेला, पण आधी इथे महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आणि आता शिंदे गट ताकद वाढवत आहे. म्हणजेच भाजप आणि शिंदे गटामध्ये एक सूक्ष्म स्पर्धा होण्याची शक्यता आहे. वरून महायुती एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष आपली जागा मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. याचा अर्थ असा, ही फक्त ठाकरे गटाची समस्या नाही, तर महायुतीतल्या अंतर्गत संतुलनाचाही प्रश्न आहे. कारण जर एकाच भागात मित्रपक्षांमध्ये स्पर्धा वाढली तर त्याचे परिणाम पुढे मोठ्या निवडणुकांमध्ये दिसू शकतात. विरोधकांच्या दृष्टीने पाहिलं तर ही परिस्थिती अधिक गंभीर आहे, कारण महाविकास आघाडी आधीच अनेक आव्हानांना सामोरी जात आहे. अशा वेळी स्थानिक पातळीवर सत्ता गमावणं म्हणजे संघटन कमकुवत होण्याची सुरुवात. आणि जर असे प्रकार इतर ठिकाणीही घडू लागले तर त्याचा थेट परिणाम राजकीय ताकदीवर होणार आहे. या सगळ्या घडामोडींमधून एक स्पष्ट चित्र समोर येतं की छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण आता स्थिर नाही. सतत बदलणारी समीकरणं, सत्तेसाठी होणारी हालचाल आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेली स्पर्धा, हे सगळं एकत्रितपणे पुढील राजकीय दिशा ठरवणार आहे. फुलंब्रीमध्ये जे घडलं ते केवळ एका नगरपंचायतीपुरतं मर्यादित राहिलं असं वाटत नाही, कारण अशा घटना अनेकदा मोठ्या बदलांची सुरुवात ठरतात. आणि जर हीच पद्धत इतर भागातही दिसली तर संभाजीनगरच्या राजकारणात आणखी मोठे बदल होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न
ही हालचाल इथंच थांबणार आहे का, की पुढच्या काळात अजून मोठे राजकीय धक्के बसणार आहेत? कारण सत्तेच्या या खेळात जे दिसतं तेच पूर्ण सत्य नसतं आणि जे दिसत नाही तेच अनेकदा सगळं बदलून टाकतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.